नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज तुम्हाला ना कोणती रेसिपी नाही तर मग एक रेशनचे जे तांदूळ मिळतात ना त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ जे कसे मिळतात ना ते तुम्हाला दाखवते आहे. इथे बघा मस्त असे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये भरपूर अशा प्रमाणात हे प्लॅस्टिकचे तांदूळ मिक्स केलेले असतात, जे तुम्हाला वाटणारही नाही पहिले तर. आणि ज्यांना माहिती असेल त्यांनी व्यवस्थित काढून खावे, कारण का ते नंतर आपल्या पोटाला वगैरे खूप त्रास देतात. हे नॉर्मल तांदूळ बघा कसे चपटे असतात आणि रेशनचे तांदूळ जे असतात ना ते थोडेसे फुगीर किंवा तुम्ही म्हणतात ना लाह्या वगैरे असतात आपल्या कुरमुरे, त्या प्रकारच्या त्यामध्ये असतात छोटे छोटे. त्यांची साईज ना आपल्या नॉर्मल तांदळासारखीच असते, फक्त ते फुगीर असतात. त्याच्यामुळे एकदा तुम्हाला जर कळले काढायचे ना तर व्यवस्थित पटापट तुम्ही काढू शकतात. आणि एकदा आपण जे साफ करायला एखादा ग्लासभर किंवा तांदूळ घेतो ना त्याच्यामध्ये मूठभर तरी ते प्लॅस्टिकचे तांदूळ मिळतात. अशा पद्धतीने मिक्स तांदूळ असतात आणि ते खरंच आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात. लोक विश्वासाने रेशनचे तांदूळ आणतात. त्याच्यानंतर बघा मी एवढूशा याच्यामध्ये किती असे तांदूळ काढलेले आहेत. आणि हे नंतर उद्या आपण जर खाल्ले किंवा त्याचं भाकरीसाठी पीठ दळून आणलं तर ते कसे आपल्याला त्रास देतील पोटाला. आणि त्याचबरोबर जर तसे तुम्हाला कळत नसेल ना, तुम्हाला मी ते भिजत टाकले होते तांदूळ थोडेसे घावण्यासाठी, तर त्याच्यामध्ये सुद्धा बघा तुम्हाला दाखवण्यासाठी मी तसेच डायरेक्ट टाकले होते भिजत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता हे भिजल्यानंतर तांदूळ बघा कसे असतात. नॉर्मल तांदूळ नसतोच आणि त्याला थोडंसं चेपलं वगैरे की बघा हे कसं निघतं. आणि हे नंतर आपल्या शरीरात जाऊन आपल्याला खूप त्रास देतात. त्याच्यामुळे नेहमी रेशनचे तांदूळ जर आणलात ना तर ते व्यवस्थित साफ करूनच वापरा. थँक्यू.